गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तुमचा आजचा दिवस खूप छान जाओ. आणि आता इकडे मजा बघायची का तुम्हाला? आमच्याकडे ही घोरपड आता कायमची राहायला आलेली आहे. हे बघा. इथेच असते आजकाल फिरत 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 फिरत. आणि ना तिथे गुळ टाकलं आहे, म्हणजे खराब झालेला होता थोडासा गुळ, ते टाकलं तर तिथे ना आता बुलबुल आणि चिमण्या ते खात आहेत बसून बसून. आणि आमची ही घोरपड राणी इकडे फिरते. असू दे, माणसांपेक्षा प्राणी फिरलेले चांगले. ही जी पाखरं आहेत ना, ती तिथे टाकलेला ना तो खराब झालेला गूळ खायला आलेत. तो आता उन्हाने वितळला आहे, तर तेच खाता येते बुलबुल. हे बघा. तरी मी सकाळीच म्हणतो, मित्र काय तिथे काय खरकटं वगैरे काहीच नाही टाकलं, तर हे पक्षी कसे काय इथे आले? तर बघितलं तर हे गूळ खात आहेत. आणि हे सगळे पक्षी ना बुलबुल आहेत. हे बघा, कुठून कुठं जमले काय माहिती. मला वाटतं हे गोड खातात म्हणून यांचा आवाज गोड आहे की काय. भरपूर आलेत. जसं ऊन व्यवस्थित लागायला लागलं आहे तसं फ्लॉवरिंग व्हायला लागलं आहे गुलाबांचं सुद्धा. किंवा कळे यायला लागलेत. हे गावठी गुलाब आहे, त्याच्यामुळे कुठच्याही मातीत कुठच्याही क्लायमेटमध्ये एकदम व्यवस्थित होतात, काय प्रॉब्लेम नाही. मस्त बनवला आहे मसाले भात. कोण कोण कालचा भात शिल्लक राहिला की मसाले भात बनवून खातं आणि कोणाला आवडतं. मला हा भात खूप आवडतो. स्पेशली असं लसूण बिसून असं घातलेलं असेल तर अजून आवडतं. सांगा कोणाकोणाला आवडतो, आणि आवडत असेल तर या खायला. मस्त चहा पीत पीत बाहेर बसलेलो, विचार करत की आज करायचं काय. आणि विचार केला की गाडीमुळे हे इथला भाग करायचा राहिला आहे, चिरे लावायचे राहिलेत, कारण ती गाडी बाहेर घ्यायची आहे. कारण आतमध्ये राहिले तर परत गाडी काढायला मिळणार नाही, चिऱ्या एकदा सिमेंट आणि हे लावलं की. तर विचार तोच करतो आहे की गाडीमध्ये पहिले आता हवा मारणार आणि तिला चांगलं वॉश करणार तिथे, घासून पुसून एकदम चकचकीत, आणि तिला तिथून मग बाहेर काढणार. आणि विचार करतो हिला घरीच पेंट करायचं, काहीतरी युनिक. गाडी चालू आहे, इंजिन चालू आहे, सगळं चालू आहे, फक्त पासिंग नाही आहे गाडीचं त्याच्यामुळे हिला काहीतरी अशी मॉडिफाय करणार घरातच. आपल्याकडे ग्राइंडर बिंडर आहे, तर घासून हिला काहीतरी नवीन काहीतरी युनिक बनवायचा विचार करतो आहे. आज आपली हत्यारं काहीशी वेगळी असणार आहेत काम करायची. सो हे बघा, ब्रश हे ते. आता बघू कसं काय, किती काय हे डॅमेज काय आहे, कारण ह्या बसंतीला पुन्हा तयार करायचं आहे काही दिवसातच. त्याच्यामुळे इथं थोडासा प्रोग्राम करायचा आहे आज. बघा, पावसातच होती, तर आता मुहूर्त हिचा पहिला काढला पाहिजे. टायरमध्ये हवा नाही आहे, हवा मारून घेतो. लूज करून ठेवलेले होते ते पण करून घेतो. चला स्टार्ट करेंगे अब. चला आता गाडीचं काम करायला घेऊया. पहिल्यांदा हवा मारून घेतो टायरमध्ये. सगळ्या चारही टायरमधली हवा गेलेली होती. एकाच टायरमध्ये जराशी होती हवा, आणि खाली मी दगड लावून ठेवलेलं, त्याच्यामुळे टायर बऱ्यापैकी तसे वर होते. पण काय, वॉलकडून ते लिकेज होतात बऱ्यापैकी एका जागेवर असेल तर, कारण तो वॉलच्या साईडला थोडीशी ती लोखंडी प्लेट असते, ज्यामुळे त्या बाजूने शक्यतो लिकेज होते हवा. बघू आता किती चांगले टायर आहेत आणि किती खराब झालेत, कारण जवळपास 2-2.5 वर्षापेक्षा जास्त होऊन गेले ती एकाच जागेवर उभी आहे. त्याच्यामुळे शक्यतो टायर खराब झाले असेल असं वाटतं, पण ठीक आहे. दगडावर ठेवलेले टायर, त्याच्यामुळे चांगले असतील तर ठीकच आहे, वापरता येतील.
आणि इथनं गाडी हलवेपर्यंत तरी व्यवस्थित राहिले बस झाले. तर एक टायर पंक्चर होता, तर म्हटलं स्टेपनी आहे तर चेंज करून घेऊया. तर स्टेपनीला हवा मारून घेतली आणि तो आता टायर फिट करायचा आहे. हा बघा, हा टायर काढून घेतो पहिल्यांदा. इथं बोल्ट खूप टाईट झालेत कारण खूप वर्ष खोलले नाही आहेत, त्याच्यामुळे खोलायला जरा वेळ जात होता. हा आमचा नानिया, याने आज खूप हेल्प केली तसे म्हटलात तर. चला स्टेपनीचं टायर बसवून घेतो. आवळायला खूप वेळ गेला कारण हार्ड झालेले. मग चेन ल्यूबचा स्प्रे होता तो थोडा थोडा मारला बोल्टवर आणि मग टाईट करून घेतले कारण खूपच गंजलेले होते. आणि काही ठिकाणी T40 पण यूज केला आहे रस्ट निघण्यासाठी. चला टायर फिटिंग तर झालं आहे, आता सगळं आवरून ठेवूया. जराशी हलवून बघूया, हल्ली बाबा एकदाची. ह्या पोरग्याला ना खूप इंटरेस्ट आहे गाडीत. तर आता मस्तपैकी शॅम्पू घेतला. शॅम्पू वगैरे काय नाही, हा शॅम्पू कसला आहे माहिती आहे का? जालिम शॅम्पू आहे. हे आईने ना मला सांगायचे अगोदर, शॅम्पू घेऊन ये, शॅम्पू घेऊन ये, शॅम्पू घेऊन ये. आणि मी तिने सांगितलं की मी आणून द्यायचो. मी कशाला बघतोय हिने वापरला आहे की न वापरला आहे. तर हिने वापरलेच नव्हते, ते सगळे एक्सपायर झालेले. तर ते शॅम्पू सगळे मी एका बॉटलमध्ये ओतलेत आणि म्हणजे जी बिस्लरीची बॉटल असते त्याच्यात ओतले आणि बाकीचे डब्बे भंगारामध्ये देऊन टाकले. त्यानेच ही गाडी आता साफ केली जाते. आणि खरंच म्हणजे काय म्हणतात ना, 2-3 बुचंच टाकली आहेत मी, म्हणजे त्याच बॉटलची 2-3 बुचं टाकली आहेत, पण हे पटापट सगळं शेवाळ निघतं आहे त्या शॅम्पूने. म्हणजे कुठेतरी त्या शॅम्पूचा वापर झाला. ॲनिवन तो गंज पण निघाला त्या शॅम्पूने, म्हणजे सगळे प्रकारचे शॅम्पू मिक्स होतं त्याच्यात. हे बघा, एका साईडने पूर्ण गाडी क्लीन झाली आहे. गाडी यातून खूप छान होती हो, पण ती रिपासिंग वगैरे सगळ्यात झमेला होता म्हणून मी ती केली नव्हती. तर आता गाडी तर चांगली होते आणि बनवायची आहे, कारण ही गाडी मी आईच्या वाढदिवसाला घेतलेली होती. सो विचार करतो हिला पुन्हा बनवायची. चला आता दोन्ही बाजूने वॉश करून झाली आहे सगळीकडून, आणि बाकीची गाडी तिला इथनं मूव करून मगच धुवून घेणार आहे, कारण परत इकडून येताना सगळे घाणीचे हात वगैरे लागणार आहेत. त्याच्यामुळे म्हटलं हलवूया. चला, मी आणि हा माझा सोबती आहे, दोघांनी अक्षरशः खेळण्यासारखी त्या गाडीला तिकडनं हलवली आहे. खरंच जसं खेळणं खेळतं ना तसं आम्ही त्या गाडीवर खेळत होतो दोघंजण. शेवटी फायनली तिला तिथून बाहेर काढली, पण काय विषय आहेत खाली दगड, आणि त्यात आम्ही एवढे छोटे, त्याच्यामुळे ते अक्षरशः गाडीवर खेळत होतो आम्ही. पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे. हे मागच्या घरातले आलेले, मी ते बाजूला सगळं गार्डन वगैरे बनवतो आहे तर ते बघतात मध्ये, तर ते आलेले आता तेच काय विचारत ते कसं गेलं, काय केलं वगैरे 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 वगैरे. आणि इथे ना हे आहे मागे जो रॅम्प बनवला आहे बाईकवर चढवायला, त्याला इथे गाडी अडकली. मग तिथे जरा कसरत करावी लागली पुढे मागे, कारण ऑलरेडी चिरे लावलेले होते, तर पुढे मागे करायला थोडासा स्पेस कमी होता. त्याच्यामुळे मग फायनली आम्ही ती गाडी पुढे मागे करून आतमध्ये घेतली पुन्हा. हे बघा, किती वेळा त्या गाडीबरोबर खेळलो आहे आम्ही. त्याचा तो जीव लागत नव्हता आणि मला ती गाडी तिथनं हलवायचीच होती. तर म्हटलं 2 मिनटं होल्ड कर, फक्त स्टेअरिंग वगैरे पकड, मी ढकलतो म्हटलं. असं करून ती गाडी फायनली आतमध्ये घ्यायचा प्रयत्न करतो आहे. हे बघा, आणि मलाच इकडून तिकडून आचावला तो जोर लावावा लागतो आहे. आणि आता हिला सरळ करून पहिली आतमध्ये घेतली, तर चिरे लावल्याच्यातून आतमध्ये घेतली, आणि मग इथून फुल टर्न मारून तिला मग अगदी प्रॉपरली जेवढाच तेवढा पाहिजे तेवढंच घेऊन पुढे ढकलून आता इथून फुल टर्न घेऊन मागे ढकलून दिले. हे बघा, आणि आता व्यवस्थित पार्क केली आहे. गाडी वॉश करून बाहेर घेतले आणि इकडे लावले. हे बघा, आता हिचं काम करून घेणार थोडं आहे ते, आणि 2 टायर चेंज करावे लागणार आहेत, म्हणजे तडे गेलेत तर ते टायर चेंज करून घेईन. आणि हा टायर पंक्चर आहे थोडा, तो पण काढून घेईन आता. आज गाडी मस्त वॉश केली,
तिकडनं काढली, इथे घेतली. मी आणि नन्या आमचा ढकलत गाडी बाहेर घेतली. व्हिडिओ बघायला मिळाला असेलच. आणि आता त्यातच वेळ गेला. इथे टायर चेंज करून, काढून, हवा मारून, पुन्हा ते लोड केल्याने मग गाडीची व्हील फ्री करून मग मागे घेतलं. आता प्रॉब्लेम एक आहे, एक बोल्ट स्लिप झाला आहे आणि दुसरं आहे तिकडचा एक बोल्ट नाही आहे. बोल्ट स्लिप झाला म्हणजे बोल्ट स्लिप आहे, सॉरी नट स्लिप आहे, बोल्ट चांगला आहे. तर ते एक जुगाड करायला लागणार आहे मला. चला आता हे काम तर झालं आहे. आता हिला चालू करायचा विचार करायला पाहिजे हळूहळू, थोडा आणि मग पासिंग करून मग फिर से दौडेगी. आता गाडी वॉश वगैरे करून सगळं झालं आहे, पार्क पण केले व्यवस्थित. तर आता बस कंटाळा आला आता व्हिडिओ बनवून. तर आता उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अजून जेवण वगैरे सगळंच बाकी आहे, फ्रेश पण व्हायचं आहे, सगळंच करायचं बाकी आहे. त्याच्यामुळे आता जास्त वेळ न काढता पटापट आवरून घेईन, जेवण बनवून मग जेवायचं आहे. त्याच्यामुळे वेळ जाणार आहे. म्हणजे मोबाईल घेऊन टाईमपास करत नाही बसणार आज, कारण खूप उशीर झाला आहे ऑलरेडी. सो ह्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. काळजी घ्या. आणि हो, थंडी पडली आहे, जरा जास्त काळजी घ्या. हेल्दी खा, हेल्दी राहा. बाय बाय.